गर्भपात न झाला पाहिजे, असं गर्भामध्ये तिला मारलं न पाहिजे, म्हणून मुलगी जन्माला आली पाहिजे। अहो काय म्हणते ती गर्भामध्ये आईला आपल्या, काय म्हणते? पुरुषोत्तम महाराज खूप छान प्रकारे सांगतात बरं, खूप छान असं त्यांनी गायन केलंय। 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई। मला आता घाई झाली ग हे जग बघण्याची, पण वंशाच्या दिव्यासाठी तू पणती विजवू नको। आपण दिवाळीला काय लावतो? पणत्याच लावतात ना, मग तो वंशाचा दिवा आहे का? मग मी पणती आहे। ती मुलगी म्हणती गर्भातून, आई उद्या तुझ्या गर्भाची आता चाचणी होणार आहे आणि सगळे नाक मुरडणार आहेत बरं, कोणाला पण मुलगी नकोय, सगळ्यांना वंशाचा दिवा हवाय। काय म्हणते ती मुलगी? उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग। पण आई माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुचबुच ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई। त्या वंशाच्या दिव्यासाठी ही पणती विजवू नको ग, मला पण जन्माला येऊ दे। कोण वाचवल ग मला तुझ्याशिवाय? सांग नाही मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार। आई कोण वाचवल ग मला तुझ्याशिवाय? असं म्हणल्याच्या नंतर ती म्हणती मी तुझं सगळं काम करेल, मी सगळं काम करेल, घरचं काम करेल, पण मला काय कर, जन्माला येऊ दे, मला वाचव ग आई तू। आता आमच्या आई साहेबांना आम्ही दोघी मुलीच, त्यांनी जर असं समजलं असतं, आमच्या आई वडिलांनी असं समजलं असतं की आपल्याला वंशाचा दिवा हवाय आणि यांचं म्हणजे गर्भपात आता करायचा, गर्भामध्ये यांना मारून टाकायचं, तर आज आम्ही इथे असलो नसतो। आज आम्ही इथं आहोत, माझी बहीण इथं आहे, सुंदर असा मृदंग वाजवते, तबला विशारद आहे, ती सुंदर असा मृदंग वाजवते, आणि देवाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मी सुद्धा तुमच्या समोर उभी आहे। याचे सगळं श्रेय आमच्या आई वडिलांना जातं। सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चातुर, औदार्यम वंश पुण्येन आत्मा पुण्येन भाग्यवान। एखादा मुलगा एखादी मुलगी जर शीलवान असेल तर त्याच्या आईची पुण्याई सुशीलो मातृ पुण्येन, पितृ पुण्येन चातुर, त्याच्या वडिलांच्या पुण्याईने ते चतुर असतो। औदार्यम वंश पुण्येन, त्यांना जर ऐश्वर्य प्राप्त झालेला असेल तर त्यांच्या वंशाची पुण्याई आहे। औदार्यम वंश पुण्येन आत्मा पुण्येन भाग्यवान, स्वतःच्या पुण्याईने तो भाग्यवान ठरतो। म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, आणि मुलगी जर जन्माला आली तर कोण होईल? अहिल्यादेवी होळकर होतील। मुलगी जन्माला आली तर जिजाऊ आईसाहेब होतील। मुलगी जन्माला आली तर कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी कीर्तनकार होईल, कोणी भागवतकार होईल, कोणी मृदंग वादक होईल, कोणी समाजसेविका होईल, अशी मुलगी होईल। बरं मुलगी जन्माला आली आणि ती जर चांगली वागली ना तर 63 कुळाचा उद्धार करते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले। मातृ पितृ भ्राता, कोणी म्हणतं 42 कुळाचा उद्धार करते मुलगी, पण नाही, 63 कुळाचा उद्धार करते। आईच्या इकडचे 21, वडिलांच्या इकडचे 21 आणि तिच्या पतीच्या इकडचे 21, असे 63 कुळाचा उद्धार मुलगी करते। कसा करते? चांगली वागली तर, आणि तीच जर वाईट वागली तर हे 63 कुळ मातीत घालते।
म्हणून मुलीने सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. आता या 63 कुळाचा उद्धार करून घेण्यासाठी हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ हे सोहळा असा लावला, असं याचं आयोजन केलं. त्या आमच्या समस्त कांदे परिवाराला खरंच द्यावे तेवढे धन्यवाद. एकतर ते त्यांचा उद्धार करून घेतायत, पण आपल्याला श्रवण करून, आपल्याला ती कथा श्रवण करून, कीर्तन श्रवण करून आपल्या पण कुळाचा ते उद्धार करून घेतायत. खरंच त्यांना पण द्यावे तेवढे धन्यवाद. मुलगी जन्माला आली पाहिजे. मुलगी जन्माला आली तर जिजाऊ आईसाहेब होतील. प्रत्येकाला वाटतं आपल्या पोटी राजा जन्माला यावा, त्यासाठी आधी जिजाऊ आईसाहेब व्हावं लागेल ना. जिजाऊ आईसाहेब तुम्ही नसत्या झाला तर नसते झाले शिवाजी महाराज, नसते राहिले अंगणात तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. जिजाऊ आईसाहेब तुमचे आमच्यावर थोर असे उपकार आहेत आणि जिजाऊ आईसाहेबाच्याच पुण्याईने शिवाजी राजे जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो. खूप जण असं म्हणतात की कीर्तनामध्ये तुम्ही राजे शिवाजी बद्दल का सांगतात, शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही का सांगतात. तर शिवाजी महाराजांनी आमच्या वारकरी संप्रदायातील तुकाराम महाराजांना गुरु केलं होतं. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबांची. तुकोबारायांची शिकवण होती म्हणून हे थोडंसं का होईना चरित्र असं कीर्तनामध्ये सांगावंसं वाटतं. अहो प्रत्येक जण सांगतात आई माझी मायेचा सागर, आईबद्दलच सगळे सांगत राहिले हो. आणि ते कानाला पण ऐकायला गोड वाटतं. पण यमुना नदीमध्ये भर पावसामध्ये पूर आलेला असताना मथुरेतून गोकुळापर्यंत नेणाऱ्या भगवान परमात्म्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तो पुरातून जातो. तो बाप कोणाला का दिसत नाही, सर्वांना आईच दिसते. पण आईचं प्रेम हे दिसणार आहे बरं, पण बापाचं प्रेम हे झाकून असतं, वडिलांचं प्रेम झाकून असतं. जरी तुमचं प्रेम आईवर किंवा मग आईचं प्रेम तुमच्यावर असलं, हे खूप जरी कितीही असलं पण काकणभर तरी प्रेम जास्त हे बापाचं असतं, आपल्या वडिलांचं असतं. आणि सगळ्यात जास्त प्रेम ही मुलगी आपल्या बापावर करते बरं. मुलगी आपल्या वडिलांचा इतका विचार करते. आणि एखाद्या वेळेस जर शेतामध्ये वडील गेले ना तर आईला 10 वेळेस विचारते, आई आज उशीर झाला ग, आज बाबा घरी नाही आले ग, काय झालं असेल. वयामध्ये आले, लग्नाला आले मी म्हणून काही हुंड्याचं टेन्शन घेतलं असेल का ग, म्हणून वापस नाही आले का. आणि असं टेन्शन घेऊन कर्ज जास्त झालंय म्हणून जहर वगैरे खातील का ग माझे बाबा. तू फोन केलास का ग आई, का आले नाही ग माझे बाबा लवकर आज. असे 10 प्रश्न ती मुलगी आईला विचारते. आणि वडिलांना ती पण धीर देणारी सुद्धा मुलगीच असते बरं. वडिलांना धीर देते, बाबा आम्ही तुमच्या साथीला आहे, फक्त तुम्ही जहर खाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहोत, आम्ही तुम्हाला साथ करणार आहोत, फक्त तुम्ही आत्महत्या करू नका, अशी सांगणारी सुद्धा मुलगी असते. शेतामधून दरी खोऱ्यातून घुमतो कचिटा हो, वाट पाहतो बाबा तुमची, घरास लवकर या हो. घोर मनाला लावू नका, जगाला गाऊ नका.
वादन खरंच अशी मुलगी असते म्हणून मुलीलाही जन्माला येऊ द्या. त्यामुळे खरंच सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. असा हा सोहळा, ज्ञानयज्ञ, कीर्तन सोहळा, भागवत कथा सोहळा इथे आयोजन नियोजन केलं. सर्व समस्त कांदे परिवाराचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू आहे असं हवं पसो आशाताईजी जावडे परभणीकरची टॉकीज फेम असणाऱ्या त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि सर्वच आमचे टाळकरी वृंद, खरं सांगायचं म्हणजे जर एखाद्या स्त्रीच्या पाठीमागं म्हणायचं तर ते महिलेचा कंठ उंच असतो. बरं, दिवसभर आऊत तेच हाणतात ना, आऊत हाणतात ना, तर दिवसभर आऊत हाणल्यावर जेवढे कष्ट होते त्याचे दुप्पट तिप्पट कष्ट हे 2 तासात होतात त्यांना पाठीमागे गायन करण्यासाठी. म्हणून खरंच सर्व गुणीजन टाळकरी मंडळी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद, मनापासून धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. आमच्या सर्व महिला भजनी मंडळ टाळ घेऊन ते पण साथ करतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमच्या छोट्या भगिनी त्यांनाही धन्यवाद. आमचे छोटे वारकरी त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमच्या छोट्या बहिणी असणाऱ्या गौरीताई जावडे परभणीकर त्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ केली, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्वांनी शांत चित्तेने कीर्तन ऐकून घेतलं म्हणून तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे, नोहे पंचक्रोशीपर्यंत पोहोचवणारे आमचे सुनील दादा काकडे यांची सिस्टीम, खरंच सिस्टीम खूप भारी, 1 नंबर. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या कीर्तनाला लाभलेले यूट्यूब चॅनल असणारं त्यांचं माऊली कीर्तन HD, त्यांनी पण आपल्या इथे आज येऊन सेवा केली, त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि कीर्तनाला इथे आपण पूर्णविराम देणार आहोत, परंतु त्याआधी सांगायचं असं, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी एवढ्या कडव्याचा जसं मला माझ्या बुद्धीला गुरुनाम गुरु सद्गुरू त्रिधारेचे ओंकारनाथ देव यांनी जशी बुद्धीला चालना दिली तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही संस्थेमध्ये नाही, कुठेही शिक्षण नाही, फक्त गुरु त्रिधारेचे ओंकारनाथ देव आणि माझी गुरु असणारी माझी आई, त्यांनी जसं मला मार्गदर्शन केलं तसं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जाता जाता एवढंच सांगायचं आहे, जर कोणाचं माझ्याकडून कीर्तनामध्ये या 2 तासामध्ये बोलता बोलता कोणाचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते. आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते माझे गुरुनाम गुरु सद्गुरू त्रिधारेचे ओंकारनाथ देव यांची कृपा, माझ्या आईवडिलांची कृपा आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या पतीची कृपा. खरं म्हणायचं म्हणजे परमार्थ करणाऱ्या स्त्रीला आता कोणालाही असो 4 कृपाची गरज आहे. सद्गुरु कृपा, शास्त्र कृपा, संत कृपा आणि देव कृपा, एवढ्या कृपांची गरज आहे. पण ती जर संसारिक असेल तर त्या महिलेला तिच्या पतीच्या कृपेची गरज सुद्धा असते. त्यांचीही माझ्यावर कृपा आहे म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. ना तरी बालक व बडा बोली, कावा कुडावे चुका पावली, ती चोज करून माऊली रिझे जेवी. ज्ञानेश्वर माऊली.